महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। तुम्ही मला जाहीर सत्कार झालेला आहे। तर यामध्ये मला असं विशेष सांगायचं आहे, आजपर्यंत मी राजकारण हे क्षेत्र मला माहित नव्हतं, परंतु आम्ही जे कस्टमरला जे आमच्याकडे येतात, कामगाराचे फॉर्म वगैरे भरतात, त्यांच्या व्यथा ऐकल्या जातात, त्यांना कुणाला लेकरांच्या शिक्षणाला पैसे लागतात, लग्न कार्याला पैसे लागतात, तर ते माझ्या अनुषंगाने मी त्यांचे फॉर्म वगैरे भरतो। आमचं असं कार्य चालू असताना मनीषा मॅडम आमच्या संपर्कात आल्या। त्यांच्या सिस्टरचा फॉर्म ॲज इट इज तीच कंडिशन, परंतु त्यांनी आम्ही जेव्हा कुठले कार्यक्रम करतो त्याचे फोटो काढतो, हे फोटो काढल्याच्या नंतर आम्ही मॅडमला फॉरवर्ड केले। तर मॅडमनं आम्हाला थोडं त्याबद्दल गायडन्स केले की जर तुम्ही एवढ्या गोष्टी करता, समाजासाठी करता, सगळे लोक तुमच्या मागे आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही पुढे या, त्यांच्यासाठी करा, आणि तुम्हाला आमच्याकडून आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जसे की कांबळे साहेब आहेत, हे पक्षश्रेष्ठी तुम्हाला भरपूर ठिकाणी मदत करतील। या अनुषंगाने जसं मनीषा मॅडमनं आम्हाला गाईडलाईन केलं, त्यानंतर आमच्या ललिताताई मगरे मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला खूप सुंदर गाईडलाईन केलं। नाही तर या संदर्भात मी कधी विचारही नव्हतं केलं की मी राजकारण क्षेत्रात येईल, परंतु त्यांनी आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे, तर या जबाबदारीचं मी व्यवस्थितपणे ते पार पाडेल, आणि त्यांना ते ट्रस्ट देतो मी की इथून पुढे माझी जे काही कार्य आहे हे त्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थित, आणि जो समाज आहे त्यांना प्रत्येकाला मी त्यांचा जो त्यांना पाहिजे हे त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन। पक्षाने आपल्याला राजकीय जबाबदारी दिल्यास पार पाडणार। हो हो सर, सर थँक्यू सर। सोन पसारे आहे। माझं पहिले CSC सेंटर आहे माझं, आता सध्या CSC सेंटर आहे, आणि मी म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे। मी डोर टू डोर जाऊन मी मार्केटिंग केलेली आहे। तर इथे जे संस्था आहे बाकीचे, मी कामगाराचे फॉर्म भरते, आणि जवळपास 3500 माझी संख्या आहे। मी इतक्या लोकांचे मी कामगाराचे फॉर्म भरून दिलेले आहे। आज इथं असंख्य लोकांना जर उपस्थिती होती, ते फक्त मी माझ्या एका फोन मध्ये ते लोक आले, आणि असे भरपूर टाइमाच्या अभावी मी त्यांना काही म्हणजे भरपूर लोकांना बोलू नाही शकले, आणि माझा आज पक्षप्रवेश झाला आहे। मला माझा म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून माझी निवड झाली, जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे। मला म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पण दिली आहे सरांनी, तर मी याची चांगली कामगिरी चांगली पार पाडणार आहे। आणि माझं अशी ओळख झाली आहे, मी या राजकारणी क्षेत्रामध्ये मी कोणत्या संदर्भामधून आले। माझं CSC सेंटर होतं, मी एक कामगाराचा फॉर्म भरला होता, मनीषा ताई आहे तर यांच्या सिस्टरचा मी कामगाराचा फॉर्म भरला होता, तर मग मी माझ्या ग्रुपला त्या देखील ऍड होत्या। मग मी काय करायचे, माझी पब्लिक खूप येते, तर मी रोजचे ना माझ्या ग्रुपवर ना फोटो टाकायचे। मग मनीषा ताईंनी माझं ते बघितले, मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे माझं काही हे पण नव्हतं, तर मनीषा ताई बोलल्या की मॅडम तुम्ही इतके काम चांगले करताय, तर तुम्ही ना या। त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांची मी खूप आभारी आहे। ललिताताई मगरेंची पण खूप आभारी आहे। सुनील वनारे सर आहे, त्यांची पण खूप आभारी आहे। माझे ज्येष्ठ नेते एकदम छान कांबळे सर यांनी पण मला खूप सहकार्य केलंय, आणि इथे सगळे प्रमुख उपती आले, त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करते। थँक्यू। मी मनीषा प्रदीप सोनोने, हडपसर पुणे येथून आले। ऍक्च्युली आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे, हा पक्षप्रवेश आम्ही नियोजित होता। आम्ही अनुराधा सोनपसारे आणि मिलिंद भाऊ सोनपसारे यांच्याशी माझी एकदम योगायोगाने ओळख झाली माझी। ऍक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचा फॉर्म भरता भरता आमची ओळख झाली। मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी। मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत, आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतोय, म्हणजे कामगार कल्याण योजनेचे काम करतायत, वेगवेगळ्या गोष्टीवर काम करतायत, म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे। तर माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादी पक्षात आणलं तर कसं वाटेल। मग मी त्याच्यावर विचार केला, आणि त्यांच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली मग की तुम्ही भाऊ आणि ताई तुम्ही काम करताय का। तर ते बोलले की बाबा आम्हाला काही समजत नाही त्या राजकारणामधलं, आम्ही कधी त्या गोष्टी केल्या नाही, आम्हाला काही माहित नाही तिथं काय असतं, आम्हाला त्या पक्षातले नेते सुद्धा माहिती नाही। म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे की म्हणलं, मी सांगते तुम्हाला म्हटलं सगळ्या गोष्टी। म्हणलं म्हणे काय करायचं मॅडम आम्हाला, म्हणलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश घ्यायचा म्हटलं, आणि बाकीच्या म्हणे मग कसं करायचं। 15 ऑगस्टला मग आपण त्यांना एक इव्हेंट दिला, मी त्यांना एडग्रस्त अनाथ आश्रममध्ये पाठवलं त्यांना मी, तिथं त्यांचा कार्यक्रम घेतला, तिथं मुलांना आपण साहित्य वाटप केलं, खाऊ वाटप केला। त्याच्यानंतर रोड जवळचे जे रोड लगत जे झोपडपट्ट्या असतात तिथे जाऊन त्यांना आपण मुलांना ध्वजारोहण केलं आपण तिथे जाऊन।
शालेय साहित्याचे वाटप केलं, खाऊ वाटप केला, असं त्यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम मी त्यांच्याकडनं करून घेतले. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भाविकांना आपण त्यांना हे आपलं असतं ना ते उपवासाचं साहित्य वगैरे आपण ते वाटप केलं घृष्णेश्वर मंदिरात जाऊन त्यांना. अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं. मग त्यांची उमेद वाढत गेली ह्या गोष्टी की ताई तुम्ही आहेत ना सोबत आमच्या, तर आम्ही हे काम करू म्हटले. तर ठीक आहे म्हणलं. मग त्यांची पण इच्छा वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे. आता मला माहिती नाही याच्यानंतर कोण पुढे जाणार कोण मागे राहणार, पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे. कारण राजकारणाची एक ही असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात, याच्यामुळे पक्षाचं काम होत नाही पुढे. जे काम करणारे असतात ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टच मध्ये असतात ते पुढे निघून जातात. तसं व्हायला नको. कारण एक दिवस ह्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांना पुढे आणा. जे लोक काम करणारे त्यांना मागे टाकू नका, म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं काम जोरदार होईल संभाजीनगरमध्ये. धन्यवाद. तुमच्या पक्षानं पुणे जबाबदारी दिली तर तिथे माझं काम चालू आहे सर. पुणे मी तिथे पुणे सामाजिक न्याय विभागावर मी पुणे जिल्हा उपाध्यक्षाचं काम करते महिला आघाडीमधून. आणि सामाजिक न्याय विभागाचं काम करताना मी विचार नाही करत की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही. मी आतापर्यंत प्रत्येक वानवडीमध्ये काम केलंय मी, त्याच्यानंतर वाडे बोलायला काम केले. त्याच्यानंतर मी एक IT क्षेत्रामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स होते ते मी स्वतः वैयक्तिक जाऊन मी सॉल्व्ह केले. मी विचार नाही केला तिथे बाबा IT क्षेत्र खूप मोठे आहे पुण्यामधलं, तिथे 2-3 समस्या आल्या होत्या त्या मी स्वतः वैयक्तिक जाऊन सॉल्व्ह केल्या तिथल्या. आणि बऱ्याचशा गोष्टी माझं असं चालू असतं. अनाथ आश्रमच्या मुलींना आता गणेश उत्सव चालू आहे, तिथे अधीक्षक मॅडमने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली बाबा एक गणेश मूर्ती आम्हाला द्याल का. तर मला ठीक आहे मॅडम, आता जे काय असेल म्हणलं आम्ही तुमच्यासाठीच म्हणलं. तर आम्ही सगळे पुणे पत्रकार संघाने मिळून आम्ही ते मूर्ती त्यांना दान केली. त्याच्यामध्ये आमचे चेतन भाऊ शर्मा, कांताभाऊ राठोड, मी स्वतः मनीषा सोनवणे, आम्ही बऱ्याच जणांनी मिळून ते कॉन्ट्री करून आम्ही छानशी गणेश मूर्ती त्यांना भेट दिली. असं आमचं सामाजिक काम खूप चांगलं चालू आहे तिथे पुण्यामध्ये. आणि तिथे आमचं महिला संघटन पण खूप जोरदार चालू आहे तिथे. आम्ही असं माझं काम चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये. महिलांना तुम्ही काय आवाहन करणार? महिलांना मी असं आवाहन करणार आहे की बाबा फक्त मी महिलांना आवाहन करण्यापेक्षा मी पक्षाला आवाहन करते की त्यांनी ह्या महिलांना जबाबदारी दिली पाहिजे. कारण मी बघते की जे आपलं हे असतं नियुक्ती पत्रावर जेंट्सचे नाव आहेत, तिथे एक तरी महिलाचं नाव पाहिजे अशी माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही नेहमी तिथं जेंट्सचे नाव दिसतात तर त्याच्यामध्ये एक तरी महिलाचं नाव ऍड करा. म्हणजे कसं आहे महिलांना पण थोडस हे येईल, उत्साह येईल तिथे ते बाबा आमचं नाव तिथे येते बाबा असं. म्हणजे 50% आरक्षण म्हणताय ना तुम्ही, तर ते 50% आरक्षण तुम्ही त्या कागदपत्रावर पण द्या अशी माझी इच्छा आहे. ठीक.